तर मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नात 5 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय। नगरच्या नेवासा तालुक्यातल्या वाकडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे। वापरात नसलेली विहीर गाळाने भरलेली होती आणि एकाला वाचवण्यात मात्र यश आलेलं आहे। मांजरीला वाचवायला एक जण विहिरीत उतरला, तो बुडाल्याने बाकी देखील उतरले होते आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडली। तर मांजरीला वाचवण्यासाठी 5 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय, एकाला वाचवण्यात मात्र यश आलंय। नगरच्या नेवासा तालुक्यातल्या वाकडी या ठिकाणची ही दुर्दैवी घटना आहे। वापरात नसलेली ही विहीर गाळाने भरलेली होती, यात मांजरीला वाचवण्यात एक जण उतरला आणि त्यातच ही दुर्दैवी घटना घडली। ही दृश्य आपण बघतोय बचावाची। अधिक अपडेट आपण घेणार आहोत। आपले प्रतिनिधी मनोज गाडेकर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। मनोज, नेमकी घटना काय? खरं तर गुढीपाडव्याच्या दिवशी अत्यंत धक्कादायक घटना जी आहे ती समोर आलेली आहे। शेण आणि मूत्र टाकण्यासाठी विहिरीमध्ये ते सोडलं जातं आणि तेथे घरातील मांजर पडले ना, तिला वाचवण्यासाठी एकामागे एक जवळपास 6 जण जे आहेत त्या विहिरीमध्ये गेले। मात्र तिथे बायोगॅसमुळे जो विषाणू वायू तयार झाला होता त्यामुळे 5 जणांचा बुडून मृत्यू झालेला आहे आणि पहाटेच्या सुमारास हे सर्व मृतदेह जे आहेत ते बाहेर काढण्यात आले आहेत। एकाला मात्र वाचवण्यात पोलीस प्रशासनाला यश आलंय, त्याच्यावर उपचार सुरू आहेत। एकंदरीत बघितलं तर ही धक्कादायक घटना आहे आणि प्रशासनाकडे यंत्रणा नसल्यानं मदत कार्यामध्ये अडथळे आले। खूप उशिरानं मदत कार्य सुरू झालं आणि पहाटेच्या सुमारास हे सर्व मृतदेह जे आहेत ते विहिरीतून बाहेर काढण्यात आले आणि पोस्टमॉर्टमसाठी हे सर्व मृतदेह आता रुग्णालयात पाठवण्यात आले। प्रेमिका अगदी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात। तर आपण बघतोय नगरच्या नेवासा तालुक्यात वाकडी या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे।